पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिकांचे इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम राहतात. काही वेळेला कार्यकर्त्यांना वाटतं आपल्याला बोलवलं गेलं आणि विश्वासात घेतलं गेलं. इलेक्शन अजून जाहीर व्हायचं आहे, पण वार्ड रचना जी म्हणतो किंवा प्रभाग रचना जी म्हणतो ती जाहीर झाली. आणि त्या ते रिझर्वेशन जे होते ते रिझर्वेशन क्लिअर झाल्यामुळे कोणत्या भागात कोणतं रिझर्वेशन आहे आणि तिथे काय काय कागदपत्र लागते याची माहिती कार्यकर्त्यांना असावी. आणि कार्यकर्त्यांनी मनामध्ये काहीतरी क्लेश न ठेवता जो उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील हे जे देतील त्या उमेदवारामागे आपण खंबीरपणे उभं राहायचं हे मार्गदर्शन करण्यासंदर्भात आजची बैठक केल्या. सर्व कार्यकर्त्यांना बोलवण्याचा हेतू हाच असतो की कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपल्याला इलेक्शन हे जिंकता येत नाही. आणि ते जिंकायचं असेल तर कार्यकर्ता आणि शिवसैनिक हा एका दिलाने एका विचाराने मागे त्या प्रचाराला उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे. म्हणून कार्यकर्त्यांना बोलवून त्यांचे सर्वांचे विचार ऐकून भविष्यात ज्यावेळेला इलेक्शन जाहीर होईल त्यावेळेला पुन्हा बैठक घेऊन कोणत्या प्रभागात किंवा कोणत्या जिल्हा परिषद गणामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्व चर्चा करून पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर करण्यात येईल. त्याआधी एक प्रायमरी बैठक घ्यावी, दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा द्याव्या यासाठी ही बैठक घेण्यात आली. माझ्या वतीने चोपडा जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेला शिवसेनेच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने, आमदार गुलाबरावजी पाटलांच्या वतीने या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमदार लता सोनवणेंच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवाला प्रार्थना करतो की ही दिवाळी चांगली, ही समृद्धीची, प्रगतीची, यशाची आणि जीवनामध्ये प्रकाश देणारी येऊ दे ही देवाला प्रार्थना करतो. अण्णासाहेब, आता सरपंच, काही गावांचे सरपंच यांच्या देखील प्रवेश झाला. पण त्यांना वाटलं की 10 वर्षामध्ये चोपडा तालुका चांगला वेगळा. सार्डीमध्ये आम्ही केलेले कामं, त्या कामाने प्रभावित होऊन सार्डीचे सरपंच ताई यांनी प्रवेश केला. त्यांचे चिरंजीव आदरणीय निलेश भाऊ एक चांगले कार्यकर्ते, त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. हातेडचे सरपंच ताई आणि त्यांचे जे राहुल भाऊ होते त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. चोपडा शहरामधल्या तिघाचौघांनी प्रवेश केला. एक सोनवणेजी यांनी प्रवेश केला, बडगुजर ताई यांनी प्रवेश केला, सविताताई यांनी प्रवेश केला. प्रवेशाची मोठी यादी आहे आणि जे चांगले कार्यकर्ते येतील त्यांना घेऊन आपल्याला चोपडा तालुक्याचा विकास साध्य करायचा आहे. चांगल्या विचाराचे लोक एकत्र आले पाहिजे आणि आपला दृष्टिकोन, आमचा चोपडा तालुका ही भावना मनामध्ये येऊन चोपड्याचा विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकांना एकत्र घ्यावं लागणार आहे. अजूनही बऱ्याच जणांची यादी आहे. संध्याकाळी 5-5:30ला आमचे मुसलमान बांधव हे सुद्धा काही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. 5:30 वाजेला त्यांच्या प्रवेशाची आझाद चौकामध्ये एक बैठक लावण्यात आली. त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश होतो.